निश्चित झालंय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये या तिघांना महापौर पदाची संधी आहे। कोण आहेत ही तीन नगरसेवक? तर किरण भांगले जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, शिवसेनेच्याच हर्षाली थविल यांना देखील महापौर पदाची संधी आहे। तर मनसेच्या शीतल मंढारी यांना देखील महापौर पदाची संधी आहे। आता या तीन चेहऱ्यांपैकी कोणाला महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान होता येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेची दोन नावं आहेत, किरण भांगले आणि हर्षाली थविल। तर मनसेच्या एक नगरसेविका आहे शीतल मंढारी। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे त्या देखील या शर्यतीमध्ये आहेत। तर कल्याण डोंबिवलीमध्ये या तिघांपैकी कुणाची वर्णी महापौरपदी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती महापालिकांची आरक्षण सोडत काढली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईचा यामध्ये नंबर लागणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। पुन्हा एकदा आपण राजूकडे जाऊयात। राजू, सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या आहेत? कोणत्या कोणत्या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे? माधवी, आपण पाहतोय की आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या तिन्ही प्रवर्गाचं आरक्षण पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये महिलांचं सुद्धा आरक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आता सर्वसाधारण प्रवर्गाचं जे आहे ते आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। आणि यामध्ये आपण पाहतोय की 17 महानगरपालिकांमध्ये एकूण जे आहे ते सर्वसाधारण प्रवर्गामध्ये महापौर निवडून त्यांचं लॉटरी लागणार आहे आणि त्यामध्ये 50% म्हणजे 9 महिला ज्या आहेत त्या महापौर असणार आहे। आपण याच्यात जर पाहिलं तर ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका आहे, मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत त्या याच्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये पाहतोय की यापैकी आता फक्त महिला काही राखीव लागणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यातील पाहतोय की 9 महानगरपालिकांपैकी अमरावतीमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौर असणार आहे। पहिली लॉटरी जी आहे ती समोर आलेली आहे, त्यामुळे अजून 8 ठिकाणी जे आहे ते खुल्या प्रवर्गातून महिला ह्या महापौर असणार आहे। खरं तर 50% महिलांसाठी राखीव आहे आणि त्यातून आपण पाहतोय की प्रत्येक प्रवर्गाचं जे आहे ती सोडत काढल्यानंतर पुन्हा महिलांसाठीची सोडत काढली जाते आणि त्यातली आपण पाहतोय की अमरावतीमध्ये महिला महापौर असणार आहे। त्यामुळे आता 8 बाकी आहेत। त्यामुळे आता मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी महिला महापौर बसणार की आणखी कोण बसणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर ही